आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू. तर आज ह्या पार्लरवाल्या ताई आहेत, तर तुम्ही आमची मागची व्हिडिओ बघितला असताल. तर त्यांच्याकडे मुली येणार आहेत शिकायला, आणि जर कुणाला पार्लर शिकायचं असेल तर ह्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर नंतर देते मेन्शन करून. तर आज त्यांनी माझ्या चेहऱ्यावर मेकअप करणार आहेत, तर त्याच्यासाठीच मी इथं आलेली आहे. तर आता त्यांची तयारी सुरू आहे मेकअपची सगळी. त्यांच्या मुली येणार आहेत आता शिकण्यासाठी. तर सुंदर असं आता आपल्याला गणपतीचा फोटोशूट करायचंय. तर आता आपली गणेश चतुर्थी जवळच आलेली आहे, त्याच्यामुळं सुंदर असं करून घ्यायचंय. आणि छान अशी हेअर वॉश करून ओलेच बांधून घेऊन आले. आता काय करायचं ते करा तुम्हीच आता. ओल्या केसायचं. तर घ्या सामान काढा तुमचं आता काय काय आहे ते. तसं काही नाही त्याचं मी करते. कम्फर्टेबल नको सांगा. तिकडे नाकाच्या साईडला बघायला सांगायचं क्लायंटला. 1 मिनिट थांबा. वर बघा, छताकडे बघा, वर बघा, वर खाली, तिकडे नाकाकडे बघा, खाली वर बघा, गोल फिरवा डोळा तुमचा तसंच. वर बघा, डोळा झाका, राईट. एकदम सोपी पद्धत. त्यांच्याकडे खूप काही हार्ड ते दिसायला होतं. बाई ते डोळे जास्त मोठे आहेत का ना लेन्स? हा आहे तर माझी डोळे मोठी आणि तुम्ही बसले डोळे माझी मोठीच आहेत घेऊ जास्त. पण लय सुंदर दिसते मोठे डोळे. आय कसला वाव. तेलला पण पकड एकदा लेन्स असंच पकड मोबाईल. उगाच व्हिडिओ झाला की मग आपल्याला क्रॉप करता येत नाही. लेन्स टाकल्यानंतर एकदा डोळे खूप सुंदर दिसतात, त्याच्यामुळे लेन्स टाकायची. मेकअप मोठे मोठे आणखी डोळे दिसायला तुझ्या. आणि मेकअपला खूप छान लुक येते. परत तसंच करायचं आणि एकदम नाकाच्या टोकाकडे बघायला सांगायचं इकडच्या विरुद्ध दिशेला, आणि लेन्स अशी टाकून द्यायची. खूप काही हार्ड नाही, पण ज्ञानेश्वर त्याचं नवीन असल्यामुळे, नवीन आहेत त्यांनी, त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटायला. त्यांना भीती वाटायला. डोळे बंद करायला. राईट, इकडे बघा, गोल फिरवा, राईट. बसून गेली. थोडंसं रडवलं आम्ही आमच्या मैत्रिणीला. खूप छान आहे ते. ह्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे डर्ट, घाण, काही धूळ वगैरे बसलेली असते ते निघून जाते. आणि समजा आपला चेहरा धुतलेला जरी असला तरी ह्याच्यानं जर साफ केला तर एकदम असं स्किनला असं मॉइश्चर भेटते. त्याच्यामुळे ह्याच्यानं पुसायचंच, खास करून नवरीच्या मेकअपसाठी. पुसल्यानंतर ते एकदम म्हणजे दिवसभर मेकअप टिकणार पण आणि ग्लो पण येणार ह्याच्यामुळे ना. मग झालं म्हणाले मी आता तू काहीच बोलू नको, तू गप्पा बस. एलगटे ताई ना पार्लर मध्ये आल्याबरोबर रडवलं. आता छान मेकअप करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हसायचंय. आता लेन्स टाकल्यास रडू नाही, लेन्स टाकल्यात बरं, नाही तर तुम्हाला आणखी दुसरा डाऊट काय मारले का मला असं वाटायचं. नाही नाही, लेन्स टाकल्या त्याच्यामुळे झाले. पुढे आहे टोनर. हे आहे ग्रीन टीचं टोनर M3. हे खूप छान आहे. ह्याच्यामुळे म्हणजे मेकअपला एक छान लुक येतो. त्याच्यानंतर पुसून घेतल्यानंतर स्टार्टिंगला टोनरला अप्लाय करायचं. स्प्रेनं बी अप्लाय करू शकता किंवा असं आपण स्किनला हे पण करू शकता. आणि एक प्रत्येक स्टेप मध्ये एक 2-2 मिनिटाचा अंतर ठेवायचा, 1-1.5 मिनिटाचा तरी अंतर ठेवायचा, म्हणजे ते सेट होते. जे आपण अप्लाय केले ते बसते व्यवस्थित. आणि मी बरेच मेकअप बघितले, पण तुमचे प्रोडक्ट मला जरा छान वाटायलेत. आणखी चेहऱ्याला ना असं थंड वाटायले, असं ओलावा मस्त. तेच ना. हा आहे फॅन, मिनी फॅन आहे. हा पूर्ण जे आपण प्रोडक्ट अप्लाय केले ते स्किन मध्ये मर्ज होण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळं ते घेतलंच पाहिजे. स्टुडंट आहे, जेव्हा बोलवलं तेव्हा माहिती आहे बरं. दुसरे स्टुडंट आणखी कुठे आहे? येईल आता, काय माहिती आलेच काय काम असते. आणखी स्टुडंट येणार आहे. हे काय लावायला सगळं? हे आहे मॉइश्चरायझर. हे शील्डचं मॉइश्चरायझर आहे. त्याच्यामुळं स्किन एकदम असं शाईन मारते. आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे, खूप छान आहे. ह्यांची ड्राय स्किन आहे ना ड्राय, मला वाटलं त्याच्यामुळं पटकन कोरडी कोरडी. ड्राय स्किन साठी खूप छान आहे. आणि मॉइश्चरायझर अप्लाय केल्याच्या नंतर असं पुसून नाही काढायचं, त्याला एकदम असं स्किन मध्ये थोडं स्लोली असं मर्ज करायचं. नाहीतर मेकअप असं ड्राय दिसते.
मी इकडे तुम्ही फक्त जोरात बोला. प्रायमर आहे याच्यामुळं हे फॉरेवर प्रायमरचं ड्रॉप आहे म्हणजे याच्यामुळे स्किन अशी शाईन मारते हायलाइट टाईप आहे म्हणजे शायनिंग आहे त्याच्यामुळे यूज करते मी. हे सगळे प्रोडक्ट HD मेकअपचे आहेत. हा मेकअपच HD आहे साईड मेकअपचे प्रोडक्ट नाही आहेत. साईड मेकअपला दुसरं मेकअपचे खूप प्रकार असतात. पार्टी मेकअप असतो भरपूर प्रकार आणि असतात. काय मग प्रायमर हे प्रायमर आहे. त्याच्यामुळे स्किनला एक प्रकारची शाईन येते. हे लावल्यानंतरच बघा किती शाईन दिसायला जवळ घेऊन झूम कर. चेहऱ्यापाशी बक्कळ मोठा आला व्हिडिओ व्हिडिओ मध्ये ठेवा आपण. त्याच्यामुळे हे प्रायमर लावल्यानंतरच बघा ना किती शाईन आली. जरा तुझ्या सासूपाशी बसत असलं तर सोड की बस ना तीच त्या आईनच मला त्याला झोपी घाल म्हणून दिलं. झाले तुम्ही हाय घेता तर आम्ही झोपी घालून येते. हे डर्माचं ऑरेंज कलरचं कन्सिल आहे. ह्याचा नंबर आहे D3. त्याचे शेड असतात नंबर असतात प्रत्येकाचे. हे ऑरेंज कलरचं आहे. ह्याच्यामुळे आपले जे डार्क सर्कल किंवा माउथ एरियामध्ये जे काळे काळे डाग वगैरे झालेत ते पूर्ण झाकले जाते. त्याच्यामुळे डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय केलं ना मेकअप ग्रे पडते. त्याच्यामुळे डायरेक्ट फाउंडेशन कधीच अप्लाय नाही करायचं. हे डर्माचं आहे. खूप छान आहे. त्याचा रिझल्ट पण खूप छान. आणि हे कुणा कुणाच्या स्किनला सूट होते. हे प्रत्येकाच्या स्किनला सूट होते असं नाही काही. म्हणजे कसं स्किनचे वेगवेगळे असते तर पण ह्याच्यामध्ये शेड असतात प्रत्येकाच्या स्किनचे. आता तुमचा शेड कसा आहे सावळा पण नाहीये आणि गोरा पण नाही. आता माझा तुमच्यापेक्षा थोडा डाऊन कलर आहे असं असतं. तुम्हाला हे जमते का? नाही जमत मला थोडंसं वेगळं लागतं ऑरेंज. ऑरेंज मध्ये पण शेड असतात वेगवेगळे. तुमचा ते घवळा घवळा म्हणतात ना तसा कलर आहे. हा प्रत्येकाचे शेड नंबर वेगळे आणि त्याचे प्रत्येकाचे कन्सिलर. तर जेव्हा आपण कन्सिलिंग चांगली केली तेव्हाच मेकअप छान होते. नाहीतर मग खालचा जे काळा कलर आहे ते वर दिसते. हो फाउंडेशन हा ते ग्रे होते मेकअप. स्टॉप करा. हे लावते अप्लाय करते वेळेस वर बघायला सांगायचं कारण हे जी आपल्या डोळ्याच्या खालची क्रीज लाईन आहे खालची वर बघा डोळे उघडून बघा फॅन करून. ही क्रीज लाईन ह्याच्यावर आपल्या प्रोडक्ट जमा होते त्याच्यामुळं तिथलं प्रोडक्ट क्लीन करायचं. जिथं आपले फोडाचे डाग आले तीळ जे काही काळ आहे ते पूर्ण आणि स्किन पूर्ण इव्हन टोन होऊन जाते. तिला जाण्यासाठी काही आहे का तुमच्या? कन्सिलर आहे त्यांच्या शेडपेक्षा एक टोन खालचा आहे. हे कन्सिलर लावल्यानंतर ऑरेंज वर जर आपण फाउंडेशन अप्लाय केलं तर मेकअप रेडिश मेकअप होते लालसर. मग त्याच्यावर हे ह्यांच्या स्किनच्या एक 2 टोन खालचं घेतलं की त्याच्यावर मर्ज होऊन जाते म्हणजे बसतंय व्यवस्थित. त्याची पण क्वांटिटी जास्त नाही यूज करायची. जेवढी आपण कमी क्वांटिटी मेकअप मध्ये यूज केली तेवढा मेकअप छान होते. जास्त करून आपल्या डोळ्याखालीच काळं असते प्रत्येकाचं असतेच थोडं का होईना. त्याच्यामुळे ते आधी पूर्ण एरिया कव्हर करायचा. आणि कधी बी अप्लाय करताना कन्सिलर ब्रशनच करायचं कारण ब्लेंडरनं जर कन्सिलर अप्लाय केलं ब्लेंडर पिते असं त्याच्या आतमध्ये सोकलं जाते प्रोडक्ट जास्त प्रोडक्ट लागते आपल्याला. त्याच्यामुळं ब्रशनच करायचं. बरोबर वाटलं तर नंतर थोडंसं ब्लेंडर आपण फिरवू शकतो थोडं फॅन फिरत. कधी बी मेकअप करताना कमी क्वांटिटीमध्येच मेकअप करायचा. प्रॉपर मेकअप आणि क्वांटिटी कमी. जास्त जर प्रोडक्ट लावलं तर कुट्टी लावल्यासारखं. ज्यांना गरज आहे त्यांनाच लावायचं. समजा वांग असेल काही असेल तरच जास्त कधी करतो ना रीडिंग करायला आता हे म्हणण्यासाठी फाउंडेशन फॉरएव्हर प्रोचं आहे. हे HD मध्ये चालते म्हणजे ड्राय स्किन असल्यामुळे ह्यांना तर परफेक्ट जाणार आहे ते. हे यांच्या शेडचं आहे पण आपल्याला स्किन सारखाच मेकअप करायचा आहे त्याच्यामुळे थोडं एक टोन कमीच याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि हे आहे प्रायमर PSCचं ग्रिप प्रायमर. याच्यामुळे मेकअप ते वॉटरप्रूफ मेकअप होते. ह्याच्यामध्ये एक 2 ड्रॉप टाकायचे म्हणजे आपला मेकअप दिवसभर टिकून राहते. याच्यामध्ये
छान आहे. आणि पूर्ण मेकअप तुम्ही ब्रशनच अप्लाय करता? हा, आणि नंतर मग ब्लेंडर थोडस सेट होण्यासाठी. ते काय होते, ब्लेंडरनं जर आपण मेकअप हे केलं, ते ब्लेंडर अर्ध प्रोडक्ट पिऊन जाते, ते आपल्या चेहऱ्याला लावायला राहतच नाही त्याच्यामुळं. आणि हे फाउंडेशन पूर्ण अगोदर ह्याच्या प्लेटवर हे करून घ्यायचं असतं सगळं मर्ज, आणि नंतरच, कारण आपण 2-3 मिक्स केलेले असते, ते पूर्ण मिक्स झाली पाहिजे. ज्यांना आईचा मेकअप जास्त आवडते त्यांनी अगोदर आईचा मेकअप करून घेतात, पण आपल्याला आईचा मेकअप इतका नाही, नॉर्मलच करायचंय, कारण आपलं आमोदपूर इतकं काही हे नाही, त्याच्यामुळं नाव म्हणजे लोकांना हे काय केलंय असं भूतासारखं असं वाटणार आहे. आणि यांचे डोळे खूप मोठे पण आहेत, त्याच्यामुळे गरज नाही, आईचा मेकअप नॉर्मल केला तरी चालते. छोट्या डोळ्यांना जास्त करावं लागतं मोठा. हा, मोठे दिसण्यासाठी. त्याच्यामुळे आणि हुडेड आईज, क्रीज कट आईज असतात ते, त्याच्यामुळं आपल्याला हे नाही, म्हणून मी आईचा मेकअप नंतर करणार आहे. सगळं हे अप्लाय केल्याच्या नंतर कसंही करू शकता, अगोदरही करू शकता, नंतरही करू शकता, जस त्याची विश, जस त्याच्या जसं जमलं तसं. बरोबर स्टॉप करत आहे. गोष्ट म्हणजे आईचा मेकअप आहे ना. हा, सगळं तर त्याच्या खाली जे जमा होते ना थर, हा. तर ते पूर्ण खुल्ला करण्यासाठी वर बघतच राहावं लागतं. आईचा हाच मेकअप, कारण हे लाईनिंग आपली सुरकुत्या पडल्यासारखं थोडक्यात तसं असते ना, मग त्याच्यावर जर प्रोडक्ट जमा झालं तर ते खूप घाण दिसते. परत तुम्ही फंक्शनला तसंच गेलं, हा काय मेकअप केलाय, ते दिसून येऊ लागले असं म्हणतात लोक. ते दिसू द्यायचं नाही आपल्याला. HD मेकअप मध्ये HD मेकअपचा अर्थ काय, हे नॅचरल मेकअप. HD क्वालिटी म्हणजेच नॅचरल क्वालिटी असते, असं डार्कनेस हे नको, एकदम नॅचरल. चांगल्या प्रोडक्ट मध्ये व्यवस्थित मेकअप करून घ्यायचा. एवढे पैसे गेले तर हरकत नाही, पण आपलं म्हणजे 4 लोकांनी गेलं तर व्यवस्थित वाटावं तरी आपल्याला ते वाटावं. आणखी डबल फाउंडेशनच अप्लाय कराल ना. हा, थोडं म्हणजे ते स्किन मध्ये जसं बसल तसं हा नाही हो लावत राहायचं. म्हणजे आपल्या कुणाच्या स्किनला आता जास्त ड्राय स्किन वाल्याला थोडीच गरज असते. ऑइली स्किन वाल्याचं कसं जास्त जमत नाही, फुटकीसारखं बाहेर फेकते ते. म्हणजे आतून मेकअप कसा असते, वॉटरप्रूफ मेकअप असते, स्वेट प्रूफ मेकअप नसते. स्वेट म्हणजे घाम आतून येते, मग ते मेकअपला बाहेर फेकते. किती जरी तुम्ही आयसिंग करा, काही करा, ते घाम काय थर आल्यासारखं होते मेकअपचा पूर्ण. त्याच्यामुळं वॉटरप्रूफ मेकअप करता येते, पण स्वेट प्रूफ मेकअप आतापर्यंत कुठल्याच मेकअप आर्टिस्टला करता येत नाही. किती प्रोडक्ट राहू द्या, आतून आलेला घाम कोणीच रोखू शकतो. स्वेट घाम कंट्रोल करण्यासाठी थोडंसं आपण हे करू शकता की बाबा आयसिंग करा, की कुठले चांगले प्रायमर आपण यूज करा, हे करू शकता. पण आतून जर घाम आला त्याला आपण रोखू शकत नाही. हो ना, प्रत्येकाच्या शरीरानुसार घाम येणार. आणि ऑइली स्किन वाल्याला खूप घाम येते. माझ्या चेहऱ्यावर येणार घाम, माझी ड्राय स्किन आहे पूर्ण. तुमची ड्राय स्किन आहे, आणि ड्राय स्किन वाल्याचा मेकअप टिकते. बरोबर. हे आपलं पूर्ण फाउंडेशन अप्लाय करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान इवन टोन झाले, स्किन एकदम सेम. कोण आलं, कोण आहे नाव, बरोबर तुम्ही किती दिवस झाले शिकता वगैरे ताईकडं? 6 महिने बोलले. 6 महिने होईल. कसं वाटलं ताईचा एक्सपिरियन्स? चांगला एक्सपिरियन्स, खूप मस्त आहे ना. शिकवतात त्यांनी. असं मस्त लगेच आणि करायला पण लावतात लगेच शिकवलं. आता तुम्ही करायलाच ना माझ्या चेहऱ्यावर आता. नाही, खूप छान आहे, मेहनती आहे, जास्त कष्टाळू आहे, आणि कस्टमरला कसं समजण्यासारखं त्यांनी करतात सगळं व्यवस्थित हँडल. कंटोर स्टिक आहे, यामुळे जर चेहरा जर मोठा असेल तर छोटा करता येतो, नाक छोटा असेल तर मोठं, म्हणजे सॉरी तसं म्हणत नाही, आकार दिला येतो. माझं आहेच मोठं त्याचं काही नाही, त्याच्यामुळे सरळ करायचं आम्हाला. करा मेकअप मध्ये काही करता येते. तेच. मग आता ह्यांचा फेस थोडासा मोठा आहे खालच्या साईडला, खालून थोडासा आपण कट करूया. हे इथून कट करते वेळेस असा कट करायचा. आणि आता हे माझा मोठा असल्यामुळे छोटा करायला, आणि छोटा असल्यावर मोठा कसा करायचा हे पण सांगणार. आता छोटा जर असेल, आता हे एक मिनिट, आता यांचा आपल्याला हा भाग कट करायचा आहे, तर इथून आपण घेतलं. आणि जर आता ह्यांचा जर चेहरा छोटा असेल तर मोठा दाखवायचा असेल, हे इथून नाही घ्यायचं, हे स्टिक अशी घ्यायची, कारण हे हायलाइट करायचं पुढं. आता ह्यांचं इथून घेतलं, आता आपल्याला हा भाग कट करायचा आहे, त्याच्यामुळं हे इथून कंट्रोल करायचं, म्हणजे इथून हे खालचा भाग कट करून टाकायचा. सेम असं स्टिक करायची इथून इथं, आणि परत इथून खालचा भाग कट करून टाकायचा. सेम आता नोजला काय करायचं,
इथून आयब्रोच्या समोरच्या साईडला एकदम नोज असं सरळ दिसलं पाहिजे बस. त्याचं नाव काय म्हणलं? फोरहेड ह्याचा कंटोर म्हणतात त्याला. Contour. फोरहेडचे कंटोर स्टिक आहे हा. आणि ह्यांचं फोरहेड छोटा आहे. जर आपल्याला मोठी फोरहेड करायचं असेल तर इथून एकदम असं शार्प लाईन वरून घ्यायची आणि छोटं करायचं असेल तर खालून लाईन मारायची. पण ह्यांना गरज नाही लाईन मारायची कारण ऑलरेडी ह्यांचं छोटंच आहे, छान आहे. नाकात आता तेवढी याला- गाडी गेली. आता याला ब्लेंड कसं करायचं? वरच्या साईडला नाही, खालच्या साईडला हे असं पकडायचं आणि खालच्या साईडला ब्लेंड करायचं आणि जेणेकरून नाक व्यवस्थित दिसलं पाहिजे सरळ. जास्त पण ब्लेंड नाही करायचं. आपल्याला ती लाइनिंग नाही दिसली पाहिजे आणि नोज पण व्यवस्थित दिसलं पाहिजे असं. हे झालं. आता एखाद्या साईडला ब्लेंड करत जायचं असं. नीचे की साईड ब्लेंड करणं कोणतरी ना झाला की नाही नाही त्यांनी छान करतात. त्यांनी मोबाईल पण यूज हो. करतात, रील बनवते. फाउंडेशन आपण अप्लाय केलं किंवा हायलाइट असते ते लिक्विड वाला हायलाइट आहे. हे पण फॉरेवरच आहे. बरोबर बघा, हा इथला भाग हायलाइट म्हणजे उठून दिसण्यासाठी, हा भाग उठून दिसण्यासाठी डोळ्याच्या खाली. हे नोजचा भाग एकदम नोज सरळ दिसण्यासाठी समोर. त्यांना फोरहेडला तर गरजच नाही, ऑलरेडी फोरहेड छोटच आहे. इथला भाग आणि हा भाग, इतका भाग आपला हायलाइट एरिया असतो. चीनचा, नोजचा, अंडर आईज. हा एकदम भाग उठून दिसला पाहिजे आपल्या चेहऱ्यात. म्हणजे आपला चेहरा कसा असतो नाकवर ते सगळं म्हणजे एकदम ओरिजिनल. आणि जेव्हा सायडर मेकअप असते, सायडर मेकअप मध्ये एवढ्या येत नाही, हे हायलाइट वगैरे येत नाही. हा HD मेकअप आहे. आणि मेकअप कधी जवळून छान नाही दिसत, कुठलाही मेकअप लांबूनच बघायचा असतो. आणि तुम्ही ब्लेंडर असं ओलं करून घेतली का? ओलं करून हे सांगा दिसून. हा ब्लेंडर ओलं करून पूर्ण पाणी काढून कपड्यामध्ये हे करून घ्यायचं. कारण सुक्या ब्लेंडर कधीच मेकअप नाही करायचं. आणि पाणी जास्त असल्यावर ब्लेंडर मध्ये नाही कपड्यामध्ये टाकायचं. कॉटनच्या कपड्यात पाणी टाकायचं आणि पिळून घ्यायचं कपड्या. मी दाखवलं नाही ते, जे घाईमध्ये मी अगोदरच करून घेतलंय ते. आता तुम्ही ऑफर ठीक आहे. आता नाक एकदम सरळ झाले पाहिजे. आपण एक ऑफर देऊ अशी थोडं शोधायला करायचं. अशी ग्लास स्किन दिसल्यासारखी दिसायला. हा आणखी ग्लास दिसायचं बाकी आहे. पातळ बोल नका ते. माझ्याकडे शिकायची कमी पैसे परवडत नाही. बंद काही मी इतका पैसे बंद करू का? ही खूप ट्रान्सलस पावडर, हे खूप छान आहे. एकदम वॉटरप्रूफ मेकअप होतं याच्यानं. पावडर अप्लाय करावंच लागते कुठल्याही मेकअपला. आता हे पावडर अप्लाय केल्यामुळे तुम्हाला वाटत असेल हे पांढरं पांढरं दिसायले, पण थोड्या वेळानं सगळं जेव्हा आपण आईज मेकअप करतो, लिप लायनर, लिपस्टिक सेट जे काही आपण लावल्यानंतर ते व्यवस्थित होते. एक आईचा मेकअप चालू आहे. त्याला आपण हायलायटर लावून घ्यायचं कारण डोळ्याचा भाग वर दिसला पाहिजे. थोडंसं जवळ येऊन पहिलं कस्टमर पहिली मॉडेल आमची टायमावर आली, नाहीतर मॉडेलच टायमावर येणार. असं का? ते आम्हाला फोटोशूट करायला दिवस जाते. नाही दिलेल्या टाइमला याचं तुम्ही आवरून बसलेला असतात ना तोपर्यंत. मग तेच कळलं ना, तेच आवड आहे. ते असते असे काही तसे काही. आता मी बी युट्यूब वेळेला महत्त्व देणार आहे. माहिती आहे वेळेला किती महत्व द्यावं लागते सेकंदात. नवऱ्याचं बघा, लेकराचं बघा, आपण काही काम करत नाही का, सगळे काम करतोच. आणि जेवढं वेळेला महत्व देतात तेवढं पुढच्या माणसाला म्हणजे हा. मस्त वाटते ना थोडस. आता आपली साडी आहे मोरपंखी कलरची, म्हणजे ग्रीन टाईप. आता ग्रीन कलरला कॉन्ट्रास्ट मध्ये रेड कलर जाते, त्याच्यामुळे आपण रेड म्हणजे पूर्ण रेड नाही घेणार, ब्राऊन टाईप आय शॅडो मध्ये ब्राऊन टाईप कलर. कारण पूर्ण रेड नाही चांगलं वाटणार, कारण ह्यांचं ब्लाऊज साडीचा काठ पण रेडच आहे. त्याच्यामुळे थोडं मिक्सिंग मध्ये घेऊया ब्राऊन टाईप. म्हणजे आईचा मेकअप जास्त नाही करायचा आपल्याला, कारण यांची आईच ऑलरेडीच छान आहे.
सिमर अप्लाय करायचं इनर कॉर्नरला. इनर कॉर्नरला डार्क कलर नाही घ्यायचा. कोणता असते सिमर? हे शाईन मध्ये, हे शाईन मध्ये सिमर असतात, हे शाईन मधले असलेले. हा हे आणि हे शेड आहेत ते मग हे ते आपल्या आईच्या आउटर कॉर्नर साठी, आणि सिमर जे असतात ते इनर कॉर्नर साठी. इनर कॉर्नरला कलर नाही घ्यायचा, ते म्हणजे एकदम असं म्हणजे डोळे असे थोडक्यात भूतासारखे दिसतात त्याच्यामुळे. आणि हे दोन्ही कलर जे आहेत ते एकमेकात मर्ज करायचे. जसे रेनबो इंद्रधनुष्य कसं खूप कलर असतात पण एकमेकात मर्ज असतात, ते आपल्याला असं वेगळं नाही दिसत, तसं आपल्याला नाही दिसू द्यायचं. हा बघू शकता तुम्ही जवळजवळ खूप छान डोळ्याचा मेकअप बघा. हे आयब्रो डिफायनर म्हणतात याला, हे पण फॉरेवरच आहे. त्याच्यामध्ये शेड असतात. ज्यांचे आयब्रो एकदम काळे असतात, ब्लॅक असतात, त्यांना जास्त ब्लॅक यूज करायची गरज नाही, पण ज्यांच्या ब्राउनिश असतात त्यांना थोडासा ब्लॅक कलर घ्यायचा. घेते वेळेस जवळ घेऊन घेते वेळेस इनर म्हणजे एकदम स्टार्टिंगला नाही अप्लाय करायचं, इथून अप्लाय करायचं आयब्रो. इथं असा थोडासा पॉईंट द्यायचा, जर नसेल आयब्रोला तरी पण द्यायचा, ह्यांना आहे थोडासा. आणि इथं फक्त हे उरलेलं जे ब्रश आहे, हे आपण इथं जे अप्लाय केले त्यात थोडं जे प्रोडक्ट आहे ते थोडंसं इथं हे करायचं. कारण जास्त समोरच्या साईडला जर जास्त आपण डार्क शेड अप्लाय केला तर ते भरतनाट्यम सारखं मेकअप होते, त्याच्यामुळे तसं नाही करायचं. बघू शकता तुम्ही आयब्रो खूप सुंदर झाले, एकदम ओरिजिनल. खूप मस्त दिसतं. हे आहे आपलं लायनर, हे मेबिलिनचं लायनर आहे, खूप छान आहे. डोळे उडू नका. डोळे मोठे असल्यामुळं लायनरची आपल्याला जास्त वरून घ्यायची आवश्यकता नाहीये. थोडंसं नॉर्मल जरी घेतलं तरी चालतं. घेते वेळेस थोडंसं स्टार्टिंगला थोडं कमी घ्यायचं, परत थोडंसं वाढवत आहे काजळ. हे रिकोडचं काजळ आहे. हा जे कलर आपण अप्लाय केलाय वर ब्राउनिश, तेच ब्रश थोडंसं वर बघा थोडंसं खालून घ्यायचं, कारण इथं लायनिंग पडते आपल्या डोळ्याच्या खाली. थोडंसं म्हणजे ओरिजिनल असं डोळे असे सुजल्यासारखे नाही वाटणार. ही ट्रिक आहे बरं का, मेकअप मधली खूप छान ट्रिक आहे. कसं होते मेकअप केल्यानंतर कोणाकोणाचे असे डोळ्याच्या खाली सूज आल्यासारखं वाटते. ते का वाटते की हा एरिया आपण भरून काढलेला असते वरच्या डोळ्याच्या खालच्या एरियासाठी, ते भरून काढल्यामुळे तिथं सूज आल्यासारखी वाटते. तेव्हा आपण काय करायचं, जे ब्रश असते आपलं वर म्हणजे आय मेकअप अप्लाय केलेलं, ते ब्रश थोडंसं खालच्या साईडला हे असं फिरून घ्यायचं, ते सूज आल्यासारखी वाटत नाही. हे स्विच ब्युटीची पेन्सिल आहे, लायनर पेन्सिल आहे. हे आउटलाईन करण्यासाठी जेव्हा आपण लिपस्टिक लावतो, नाही ते व्हिडिओ मध्ये सांगा म्हणाले, मला माहिती आहे. हे जेव्हा आपण लिपस्टिक लावतो तेव्हा म्हणजे आउटलाईन करण्यासाठी, म्हणजे लिपस्टिक खाली पसरू नये. आणि ह्याच्यामुळे काय होते, एकदम सुंदर लुक येते लिपला आपल्या, आणि एक तर लिपस्टिक पण बाहेर नाही जात. त्यामुळे आपल्या लिपस्टिकचा काय फायदा होते, आपल्याला लिप छोटे करता येतात, मोठे करता येतात. आधी मेकअप केल्यानंतर काय होते, हेअरस्टाईल नंतर केली आणि अगोदर मेकअप केला तोपर्यंत हेअरस्टाईल होईपर्यंत मेकअप सेट होते. त्याच्यामुळे आधी मेकअप करायचा वेळेनुसार. समजा लाईट गेलेली असली तर हेअरस्टाईल करून द्यायची. नवरीला आपण मेकअपला गेलो तर लाईट वगैरे गेलेली असली तर आपण दुसरी प्रिपरेशन करून घ्यायची, ज्वेलरी काढायची, टाकायची, जे काही आहे दुसरे काम मी ओरिजिनल्स मेकअप केलाय. मला डार्क मेकअप मलाच आवडत नाही, त्याच्यामुळे मी नवरीचा पण असाच करते. बघा
मग काय होते मस्कारा जर हे झालं खाली स्किनवर पडू शकतो. परत पुसापुशी केल्यापेक्षा एकदा करते वेळेसच व्यवस्थित करायचं. पण यांचे डोळे खूप छान आहेत, मोठे मोठे आहेत, त्याच्यामुळे आवश्यकता नाही वाटली मला. तर तुमचे नाव सांगा. हे आहेत गाला ब्युटी. हे एकदम प्रोफेशनल आहेत. गालाचे आय मॅजिकचे आहेत लेन्स लेसेस. एकदम ओरिजिनल वाटतात हे लेसेस, त्याच्यामुळं हे लेसेस यूज करू शकतो आपण नवरीला. यांचे डोळे मोठे असल्यामुळे ह्यांनी म्हणले म्हणजे नको. ते लई पटकन असे टपकन मोठे दिसतील आणखी डोळे. त्याच्यामुळे ते ही आहे माझी दुसरी स्टुडंट. तिकडे बघा. तिकडे बघा, टाकले तिकडे बघा कॅमेरा. ही माझी दुसरी स्टुडंट आहे. आमच्यात वरच्या मधल्यावर राहते. कधी वेळेवर येणार कधी वेळेवर येतात, वेळ चुकून येतात, पण आल्यानंतर मी जाऊ देत नाही त्यांना. एवढं आहे माझं, सगळं केल्याशिवाय जाऊ देत नाही. पण छान आहे हे. आपल्या डोळ्यात इनर कॉर्नर छान दिसण्यासाठी थोडस हे आयब्रोजने अप्लाय करायचं, म्हणजे इनर कॉर्नर टपकन दिसतात. फक्त 2 पोळ्या केल्या मोजून पिटते आणि ते कपडे गाऊन धुयाचा राहिला तसाच राहिला. जीव आली जीव का आली किती वेळ खेळू. छान छान. बघा बरं किती माझा आदर्श स्टुडंट आहे. मी बोलवले आले. हे आहे हायलायटर. हे आय मॅजिकचं प्रोफेशनल हायलायटर आहे. हे खूप छान आहे, याच्यामुळे एकदम स्किन अशी शाईन मारते. तर बघा तुम्ही बघू शकता. थोडस नाक उचलायचं का आपण? दोरी बांधून ठेवायला ना छोटा. छान दिसत नाही त्यांचं. थोडस नाक उचलूया आपण. अगोदर उचललंय पण ते उचललं नाही, निसटलं खाली. परत उचललं नाही, मजाक केली नाही. हो तेवढी कॉमेडी तर जमते. आता छान दिसायला. आता हे हायलायटर लावल्यामुळे आणखी उचललं जाते, त्याच्यामुळे जास्त आपल्याला कष्ट घ्यायची गरज नाही. तुमच्या मालकाला तरी आहे तशाच आवडतात. हे आहे हायलायटर. हे आपण ह्याला चिक बोन म्हणतात. चिक गालाचं वर हाड हे इथं अप्लाय करायचं असते वरच्या साईडला, थोडस चिक बोन दिसण्यासाठी. जॉ लाईन म्हणतात आपण त्या टाइप मध्ये, चिक बोनची जॉ लाईन. परत जेवढा आपला हायलाइट एरिया आहे तिथं अप्लाय करू शकता हायलायटर, त्याच्यामुळे थोडं मेकअप शाईन येते. आता राहिलं आपलं लास्ट ब्लश. खूप छान दिसायला मेकअप. मला तर दिसायला, मी केलाय म्हणून दिसायला ते माहिती नाही. मला पण आवडलं, खूप मस्त वाटायला. आज कसं काय मेकअप. आता गणेश चतुर्थीचं आगमन होणार आहे आपल्या गणपती बाप्पांचं, त्याच्यामुळे अगोदरच आमचे शूट सुरू आहेत. आता अगोदरच त्याच्यामध्ये हायलाइट पण आले, सॉरी ब्लश पण आलेला आहे, त्याच्यामुळे अप्लाय करूया. ह्याच पार्लर वाल्यांसाठी म्हणून नाही, जर समजा कुणाला जरी मेकअप करायचा असला तर आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल आणि इन्स्टाच्या रील पण बनवल्या जातील. जर समजा कुणाला करायचे असतील तर माझी आयडी मी ह्यांच्या ह्याला टाकते किंवा हे टाकते. त्यांचा नंबर देते मी, कॉन्टॅक्ट नंबर. आता ज्याला मेकअप केले त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकते वर. हे जॉ लाईन साठी आणि एकदम गाल असे लाल लाल छान वाटतं. थोडंसं नाकावर करायचं, जास्त पण ब्लश आपल्या इकडे चलत नाही, त्याच्यामुळं एक नॉर्मल काय केलंय ते लाल बोल म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे म्हणतात का नाही? आम्ही काय वेगळे आहोत? आम्ही आहोत असं असं व्हिडिओ बघणारे, बरोबर आहे ना? म्हणतात का नाही? हा म्हणते. आता पुण्या मुंबईकडे कसं चालते, थोडंसं हायलाइट आपण आयब्रोच्या खाली लावून घेऊया, कारण आयब्रो उठून दिसण्यासाठी. एवढं सगळं करते वेळेस आपली आयब्रो थोडी फेंट झाली आहे, त्याच्यामुळे आयब्रोला आणखी थोडंसं आपण अप्लाय करू शकतो आयब्रो डिफायनर. आणि ह्यांचे एवढे छान प्रोडक्ट आहेत की मला तर एवढं थंड वाटायला मेकअप करते वेळेस असं चेहऱ्याला, आणि काही असं इन्फेक्शन वगैरे होण्यासारखं काहीच नाही. चांगली क्वालिटी आहे सगळी. आणि नवरीला दिवसभर मेकअपचं टेन्शन नाही एकदा केल्याच्या नंतर. भरपूर ऑर्डर येतात ना. नाक हे केलं नाही काही थोडस केले तिथलं तेवढं होणार. कसं असं करायचं थोडस बघ का, लई चपट वाटते थोडं. हे आमच्या ताई आहेत ना, यांना मेकअप म्हणजे काय कमी आहे काय जास्त आहे इतकं कळतंय ना. अरे बापरे, त्यांच्याकडे कॅमेरा घ्यायचा नाही नाही खरंच. बरं करायला थोडं कमी जास्त होत असं येत नसेल, पण सांगायला खूप छान कळते त्यांना. बरोबर आहे.
आहे की नाही, दिसायला की. आणि कधी पण आपण मेकअप केल्याच्या नंतर कधी स्टोन वाली अशी लांब टिकली नाही लावायची, एकदम सिंपल टिकली लावायची. त्याच्यामुळे मेकअप कसा एकदम सिंपल दिसते, छान. आणि मेन फोटोमध्ये ती टिकली असल्यामुळे दिसते. स्टोन वाली टिकली काय होते, निघत नाही फोटोमध्ये. हे तर मला चिटकून बसली. सोडायला तयार होईल. राईट. क्रॉस लागली थोडी अलीकडचं. ठीक आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर डोळे किती मस्त वाटायले. स्प्रे पीएससीचा आहे, हा शाईन स्प्रे आहे थोडक्यात. म्हणजे शाईन ह्याच्यामुळे थोडं शाईन येते मेकअप, बघू शकता. खूप छान आहे. ह्याच्याने मेकअप लॉंग लास्टिंग टिकतोय. थोडे थंड लागलं तरी उघडू. आता ह्या मेकअपला काही करा, हात लावा, टच करा, काही होणार नाही. लक्ष कुठून काही ना मी दिसली पाहिजे ना. हे जे आपण लायनर वगैरे लावले, स्टार्ट दोघी स्टार्ट केलं सांगा. स्टार्ट कसे येते. हे जे आपण लायनर लावले, कधी कधी काय होतंय, लायनर मुळे काजळ मुळे डोळ्यात पाणी येते. मग ते पाणी जर खाली आलं तर ते मेकअप थोडासा हलते. त्याच्यासाठी काय करायचं, आता समजा ह्यांना थोडंसं इथं पाणी आलंय म्हणून मी सांगावं म्हणले सोबत सोबत ते थोडंसं पाणी आले, थोडंसं दिसायला इथं असं पकडायचं ॲब्रोच्या ठिकाणी. आणि हे जे हे इयरबड्स आहेत ते कानात टाकत बघा. हे इयरबड्स घ्यायचे, ह्याला समोर कापूस असते, इथं जर आपण ठेवलं व्यवस्थित तर ते कापूस पाणी शोषून घेते आणि आपला मेकअप खराब होणार. सगळ्यात मोठी ट्रिक आहे. हे असं इथं ठेवायचं, आलं बघा सगळं पाणी आलं. लाईट पण गेली. हेअरस्टाईल कशी करायला ते सांगू द्या. हा कसं आता करायचं. आपला मेकअप झाला, आता हेअरस्टाईल करायची. झाला असं भिजल्यामुळं. थोडंसं आपण सिरम लावून घेऊया. त्यांच्या केसामध्ये फार गुंता झाला. हेअर स्टिक्सचं सिरम खूप छान आहे. स्कॅल्पला नाही लावून द्यायचं. सिरम लावल्यामुळे काय होतं, केस स्मूथ होते. थोडेसे रफ आहेत. हा रफ आहेत माझे. आता त्यांचे खूप स्मूथ आहेत, त्यांना गरज नाही. पण त्यांचे असे रफनेस आहे केसामध्ये, तुमचे माझे, तर त्या अशा केसांना सिरम पाहिजे. एकदम असं शायनिंग येते आणि गुंता होत नाही. तर आपल्या फायनल मेकअपचा लुक बघू शकता. आणि हा मराठमोळा मेकअप असल्यामुळं मराठमोळा, तर त्यासाठी हेअरस्टाईल कोणती करावी याच्यावर आमचं थोडंसं डिस्कशन सुरू होतं. पण शेवटी आपला मराठमोळा लुक म्हणल्याच्यानंतर मधून भांग बुचडा वगैरे हे तर राहणारच. तर खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवतात आणि त्यांच्या मुली पण होत्या तिथं समोर बघण्यासाठी. तर माझ्या चेहऱ्यावर त्यांना हा मेकअप ट्राय करायचा होता आणि खूप सुंदर ट्राय केला. कारण ह्याचा रिझल्ट तुम्ही फायनल बघू शकता. शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघत राहा, कारण इतकं मस्त आणि इतके सुंदर केस आला तर माझ्या केलं होतं खूपच छान. आणि जर कोण्या नवरीला वगैरे मेकअप करायचे असतील तर किंवा मग साईड मेकअप असतील तर नक्कीच यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कारण ह्यांनी म्हणजे एवढं सुंदर चांगल्या पद्धतीनं करतात, त्याच्यामुळं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि माझी हेअरस्टाईल वगैरे खूप सुंदर करून दिली आहे. आणि मला मेकअप तर एकच नंबर आवडला, कारण मी कधीच एवढा सुंदर मेकअप केला नव्हता. हे पहिल्या वेळेसच केला आहे. तर छान असा बन वगैरे पाडून दिलेला आहे पाठीमागून. हे करता येते आपल्याला. छोटी पण आहे. हे झाला आपला मेसी बन, बघू शकता तुम्ही. खूप छान झालेला आहे. ह्या साईडनं बघा वाटलं तर. तुला आणले का रे? थोडंसं वर घ्या. नाही करायला आहेत की आपल्याकडे नक्की. खूपच मस्त झालेली आहे आपली हेअरस्टाईल, बघू शकता. त्यांच्या फेसनुसार, फेसच्या अकॉर्डिंग जसं तुमचा त्यांचा फेस आहे तसं खूप छान झालेली आहे. छान काय आपल्याला काढायचं गुले मध्ये लावले की लॉक करावं लागतं. दिवसभर म्हणलं बसलं पण दुसऱ्या मापून टाकून आणलंय त्याचं. कसलं भारी बसले आणि ते जसं लय भारी झाले मागाची वेणी. काय करा हे ना माझ्यामध्ये एक रील्स शूट करा अशी मला दाखवते. बर
का नवरीवर छान दिसते सगळ्या ह्याच्यावर छान वाटायला काटा पदराची हे झुंबर छान वाटेल नथ कोणती घालू? मोठी असलेली घाला थोडी. म्हणजे प्लीज करायची मध्ये अजून बोरमाळ टाका ताई गळ्यामध्ये. बघू चांगली दिसली जास्त चांग makeup ला. बोरमाळ चांगली दिसली तर ठेवा, नाही तर काढून टाकाय. बरे हो ना? त्रास आहे का? सवय लागून गेली. केस कट करू कट करा हम्म, किंवा हम्म. टाका त्याला. नका केस नाही, कट. एवढं छान वाटेल बघा. छोटे आहेत अगोदर ते ना. इकडं- तिकडचं ठीक आहे. ह्या बांगड्या चारच येतात. लाल वाल्या कमीच आहेत. चार आहेत? कोणत्या? रेड इकडं कमी आहेत का? बरं द्या ना. जाऊ द्या काही नाही आता. नाही संपल्या. थोडं खाली घे. का नकोच का म्हणतो ना? मला तर कमरपट्टा नको हा, वाटायला लागलं. वेगळं वाटत आहे. हा. लयच ते गौरीसाठी. छान फायनल असा लुक माझा असा तयार झालेला आहे आणि हे गणपती स्पेशल फोटोशूट आहे. जर तुम्हाला करायचा असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता तुम्ही. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9545812215. चालते. मी काय करते आणखीन ह्याच्यात पण टाकते. हा, मेन्शन पण हा, करते. mention कर. हा चालते. तर खूप सुंदर आणि खूप मस्त असा हे झालेला आहे. पार्लरचं नाव आहे समीक्षा ब्युटी पार्लर किंवा SM मेकओव्हर बी म्हणू शकता. हा, हा. ऍड्रेस पण त्यांनी टाकतील. हा सगळं सांगेल मी ऍड्रेस वगैरे. तर खूप छान आहे. तर हा HD मेकअप केलेला आहे आणि खूप मस्त वाटायलाय मला, का तर मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे मेकअप. याच्या अगोदर मी कधी मेकअप केला नव्हता. तर तुम्हाला जसं करायचं तसं करा म्हणलं, पण खूप सुंदर आणि एकच नंबर मेकअप केलाय. तर त्यांनी बॅच पण घेतात मुलींची शिकवायची हा, चालू वगैरे. आहे. तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे जॉईन करू शकता. आणि या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट हा कॉन्टॅक्ट करा आणि जरी त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट होईना गेला तर मला मेसेज करा, मी त्यांना सांगेल. चालेल. ओके. तर खूप छान. आवडला धन्यवाद. असेल मेकअप. धन्यवाद धन्यवाद ताई. खूप सुंदर मेकअप ताईला पण subscribe करा. आपली युट्यूब फॅमिली तर वाढतच राहिली आता हा. वरच्यावर.